हॅलो. मी बंडू काका नाईक बोलतोय. नेहाच्या शेजारी राहतो ना. हा बोला काका. अहो काय आहे, नेहाच्या घराचं कर्ज फेडण्यासाठी आम्ही आमचं घर विकायला तयार आहोत. अहो काका, मला मान्य आहे, म्हणजे नेहाजी तुम्हाला तुमच्या मुलीसारखे आहे, तुम्ही त्यांच्यासाठी हे सगळं करताय, पण ह्या वयात तुम्ही घर विकून कुठे जाणार? म्हणजे तुमच्या काळजीपोटी बोलतोय मी. आम्ही जाऊ हो गावी, कुठेतरी जाऊन राहू, पण नेहाच्या घराचं कर्ज फेडणं सगळ्यात महत्वाचं आहे हो. पण त्याच्यासाठी गिऱ्हाईक शोधायचं म्हणजे. हा, आपण गिऱ्हाईक शोधायला घेऊया. कारण काय, आपल्याला आता पटापट पावलं उचलायला लागतील. गिऱ्हाईक शोधून घर विकलं जाईपर्यंत मोठी प्रोसिजर आहे आणि त्यात वेळ जाईल. आणि तुम्हाला तर माहितीये ना काका, आपल्याकडे नेमका वेळ कमी आहे. सांगा मग कसं करायचं? नाही हो, आम्हालाही तीच काळजी वाटते हो. काय आहे, सगळी कामं वेळेत पूर्ण व्हायला पाहिजेत, हेही खरं आहे. पण आमची अडचण अशी आहे की आमच्या तशा काही ओळखी नाहीत हो. त्याच्यामुळे गिऱ्हाईक शोधणं म्हणजे. मी मदत करू शकतो तुम्हाला. हाच प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला गिऱ्हाईक शोधून देतो ना काका. हो, तसं झालं तर खरंच खूप बरं होईल प्लीज. काका, आता तुम्ही माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे ना, बस आता काही काळजी करू नका, मी सगळं बघून घेईन. आपण गुपचूप घराचा व्यवहार करून टाकू आणि पैसे बँकेत भरून टाकूया. नाही, सगळं बरोबर आहे हो, पण नेहाला काय सांगायचं? आपण एक काम करूया, मी माझ्या ऑफिसमध्ये बँकेने मुदत वाढवल्याचं एक खोटं लेटर बनवतो आणि नेहाजींना पाठवतो, म्हणजे त्या बिनधास्त होतील. पण असं खोटं कसं करायचं? काका, अहो चांगल्या कामासाठी खोटं बोलतोय ना आपण, मग चांगल्या कामासाठी बोललेलं खोटं चालतं. तुम्ही ते सगळं प्लीज माझ्यावर सोडाल, मी ते बघून घेईन. आणि हो, दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुमच्या घराला फारशी किंमत मिळणार नाही काका, म्हणजे आता ते जुनं झालंय ना. पण नेहाजींचा भार अर्ध्याहून अधिक कमी होईल एवढं नक्की. काका, तुम्हाला खरं सांगू, म्हणजे अगदी मनापासून बोलतोय हा मी हे. तुम्ही आणि काकू म्हणजे देव माणसं आहात, देव माणसं. अहो, हल्ली सख्खी माणसं सुद्धा कठीण प्रसंगात साथ देत नाहीत, आणि तुम्ही नेहाजींसाठी स्वतःचं घर विकण्याचा एवढा मोठा डिसिजन घेतलात. वा काका वा, मला खरंच शब्द अपुरे पडतायत हो. बरं, मी आता लगेच कामाला लागतो काका, ठेवतो फोन. हा, काय एम्प्लॉई ऑफ द मंथ. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हसताना किती छान दिसतेस तू. काय म्हणशील, हसत राहा. प्रॉब्लेम्स काय येत राहतात अगं, पण त्याची सोल्युशन्स पण आपल्याला मिळत राहतात. सिम्पल. आणि मी तुझा मित्र आहे म्हटल्यानंतर काय टेन्शनच नाही. म्हणजे मी मित्र आहे तुझा ना, म्हणजे मी ऍक्च्युली लकी आहे खूप. म्हणजे मी ज्यांचा मित्र असतो ना, त्यांचे प्रॉब्लेम्स असे चुटकी में सॉल्व्ह हो जाते फटाफट. हो रे, तुझ्या नावातच यश आहे. सी गॉट इट. तुला पण शेफालीची हवा लागली का? शेफाली? नौटंकी. आता प्लीज आपण त्या ट्राय करू नको जाऊया, ओके प्लीज. तुला हो, खूप दिवस झाले आपण त्या टॉपिक वर काही बोललोच नाही होत. मग गरज पण नाहीये त्याची. थँक गॉड. गे महत्वाचं असेल. हॅलो. हॅलो नेहाजी. हा मिस्टर परांजपे, बोला बोला. मी एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी फोन केलाय. आनंदाची बातमी? हो, मी बँकेत जाऊन आलो, सरळ त्या मॅनेजरलाच भेटलो. हो, मग? म्हणजे अक्षरशः विनंत्या केल्या त्यांना, आणि ते तयार झाले. तयार झाले म्हणजे कर्जाची मुदत 2 महिने आणखी वाढवून देण्यासाठी बँक तयार आहे. खरंच? ऑफकोर्स, 100%. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. यू मोस्ट वेलकम नेहाजी. ठेवतो फोन. बाय. हो.
यश, परांजपे वकिलांचा फोन होता. अगं ते आलं लक्षात, पण ते काय म्हणाले? ते बँकेत गेले होते. बँकेने लोन फेडण्यासाठी 2 महिन्याची मुदत वाढवून दिली. रिअली? दॅट्स क्वाईट अमेझिंग. चल, मी तुझ्याकडे अजून थोडासा वेळ आहे. आता काही टेन्शन नाही, होईल सगळं नीट. थँक्स टू परांजपे. खरंच ते खूप चांगले आहेत. ए हॅलो परांजपे, काय तू खरं तर मला थँक्स म्हणायला हवं. तू काय केलं यार? मी म्हणालो ना, मी ज्यांच्या बरोबर असतो ना त्यांचे प्रॉब्लेम जसे पटापट सॉल्व्ह होतात. आणि मी लकी आहे. हो का? म्हणजे मला तुला कायमच सोबत ठेवावं लागेल. म्हणजे माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील कायमच. चालेल, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्स. मे आय कम इन सर? हो 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 मिस्टर यश, तुम्ही अजून इथे? अहो काय कमाल झाली, सगळं ऑफिस रिकामं झालंय. तुम्ही नाही गेलात अजून घरी? जा, निघा. ऍक्च्युली मी पण निघणार होतो, पण मी खरं तर माझ्या एका खास मित्रासाठी थांबलोय. त्याचं थोडंसं काम चालू होतं, म्हटलं झाल्यावर एकत्रच जाऊ. छातीत कळाली रे माझ्या. सफेद झूठ. काय कमाल करतोस, खरं सांग. डबेवाली तुला सोबत घेऊन गेली नाही ना? अरे काय तू यश, तुझ्या जागी मी असतो ना, मी तर काय मी कशाला तुला सांगू? तू सांगतोस मला सगळं? नाही सांगत है. असो, पण आज तुझे खर तर तू काय जड जाते का माझं कौतुक करायला? आज तू नेहाला ज्या पद्धतीने मदत केलीस, इट वॉज रिअली व्हेरी इम्प्रेसिव्ह. There you are. I'm a good boy in India. ओके, गुड बॉय इन इंडिया. उगाच फार जास्त वावत जायची गरज नाहीये. खरं सांग यश, खरं सांग, तुला आज वाटतंय की नाही की डबेवालीच्या सोबत असावं, की डबेवालीच्या आनंदात सहभागी व्हावं? चुकीचा अर्थ काढणार नसेल तर सांग. ओके. एक क्षण मला असं वाटलं होतं की आपण आज तिच्या आनंदात सहभागी व्हावं. मला असं वाटतं आज परी इज गोइंग टू बी व्हेरी थ्रिल्ड. म्हणजे खरं तर आज परी आई असणार आणि नेहा तिची लेक. आणि बंडू काका काकू त्यांच्या घरी तर दिवाळी असणार आहे. नेहाला कुठे ठेवू कुठे नाही असं काहीतरी पिक्चर असेल. सो मला असं वाटलं की आपण व्हावं का त्यांच्या आनंदात सहभागी. पण अरे मग तू थांबलास का? जायचं ना. पण मी असा विचार केला की ज्याच्यामुळे क्रांतीला, राहुलला, नेहाला हा आनंद मिळणार आहे, आजच्या दिवशी त्यांनी काय एकट्याने राहावं. आज खरं तर आपण त्याच्याबरोबर सेलिब्रेट करणं जास्त महत्वाचं आहे. So we're gonna party. Let's fly to Paris. Champs-Élysées, Moulin Rouge. Michelle is waiting for you, sir. घरी जाऊया आपण, चल. एक गिफ्ट आमच्या परीसाठी. परी, ही वस्तू आहे ना, ती बाळा माझ्या खूप जवळची आहे. चंदू काका, मी तुमच्यासाठी जेवण बनवणार आहे. काका, अजून तुम्हाला काय जेवायला पाहिजे सांगा पटकन. थोड्या वेळा काका, झालं जेवण पटकन. एवढी वर्ष जपून ठेवलेली भातुकली त्या परीच्या हातात दिलीत आणि आता त्या पोरीला सोडून जायचं. परमेश्वर आपली किती परीक्षा बघणार आहे हो. अगं कितीही कठीण असलं ना तरी ते करावंच लागेल. आपल्या नातीसाठी आणि मुलीसाठीच करतोय ना आपण सगळं. मी काय म्हणतो, आज नेहा आली ना की आपला निर्णय तिला सांगून
अगं तिला सुद्धा परीची काहीतरी व्यवस्था बघण्यासाठी वेळ मिळायला पाहिजे का नको? अहो नेहा आली बघा. जमेल ना तुम्हाला सांगायला? काय झालं का काकू, तुम्ही इथे का? परी कुठे? परी आई आली बघ. हे बघ, मला ऑफिस मध्ये प्राइज मिळालं. अहो काकू, या महिन्याचे सगळे टार्गेट पूर्ण केले ना मी, म्हणून ऑफिस मधनं प्राइज मिळालं. अभिनंदन. वा वा, छान, अभिनंदन. आणखी एक छान बातमी, मला बँकेने घराचं कर्ज फेडण्याची मुदत वाढवून दिली. छान. परी जा, बॅग घेऊन ये आणि बॅगेत सगळं भर नीट. जा. काय झालं काका, काही सांगायचंय का? परीने काय केलंय का? परी नाही ग, नाही नाही, परीचं काही नाही ग. मलाच तुला काहीतरी सांगायचं होतं. म्हणजे आम्ही एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? कसं आहे की आपण सकाळी रिनोव्हेशन बद्दल बोलत होतो ना. हा, मग कधी करता रिनोव्हेशन? नाही तर आम्ही असं म्हटलं की डागडुजीवर खर्च करण्यापेक्षा आपण हे घर विकूनच टाकावं आणि गावी जाऊन राहावं. गावी जाऊन? किती दिवस? कायमच. अहो पण काका, असं अचानक? नाही ग बाळा, अचानक नाही. खूप दिवस आमच्या डोक्यात विचार चालू होता की हे सगळं विकावं आणि गावी जाऊन राहावं. छोटं मोठं घर उभं करावं तिथे आणि उरले सुरले दिवस सगळे तिथेच काढावेत. आज शेवटी ही कबूल झाली, म्हणून मग नेहा, मला मान्य आहे की आमच्या ह्या निर्णयामुळे परीची खूप गैरसोय होणार आहे. पण अगं, आता इथली गर्दी गोंगाट नाही सहन होता मला, म्हणून गावी जाऊन शांतपणे राहायचं ठरवलंय. काय नेहा, अगं आमच्या हातात असतं ना तर आम्हीच परीला घेऊन गेलो असतो. पण ती तुझ्यापासून दूर राहू शकणार नाही ना, म्हणून. हा, ते आहेच. लगेच नाही जातात ना तुम्ही? नाही, तसं जरा घाईतच ठरलंय. हा, गिऱ्हाईकही आहे. 8 दिवसातच जाऊ आम्ही. मला कळतंय ग, परीला. मी आले. नेहा, बाळा रागवू नकोस आमच्यावर. नाही काकू, मी कशाला तुमच्यावर रागवेन. आणि तुमचं म्हणणं पटतंय मला. इतके वर्ष तुम्ही इतके कष्ट केले, आता थोडं गावी जाऊन शांतीने राहायचंय. करेक्ट आहे. पण मला आणि परीला तुमची इतकी सवय झाली आहे ना काकू, की पण टेन्शन घेऊ नका, सगळं मॅनेज होईल. परीचं टेन्शन घेऊ नका, मी करीन मॅनेज. चल परी, चल बाय. आई, आज मी ना भातुकलीवर काका काकूंसाठी जेवण बनवलं. उद्या पण बनवेल हा. तुझ्यासाठी पण बनवेल, पण मी पहिले काकांना देणार.
आई आई तुला वाईट वाटलं का? मी पहिले तुला जेवण दिलं. तू सॅड नकोस. नाही ग बाळा, मी मुळीच सॅड नाहीये. मी बघ स्माइल करते, हो ना? हे बघ आई, ही मी, ही काकू, हे काका. कसं आहे माझं चित्र? आई कसं आहे माझं चित्र? ही मी, ही काकू, हे काका. बघू. खूप छान आहे. मला सांग, परी तुला काका काकू खूप आवडतात ना? हो खूप आवडतात. पण मग रोज रोज तुला त्यांच्यासोबत दिवसभर राहायला कंटाळा येत असेल ना? नाही, त्यांना माझा कंटाळा येत असेल का? नाही ग बाळा, तू इतकी गोड आहेस, तुझा का कोणाला कंटाळा येईल? पण मला सांग, ती कधी बाहेर गेले तर? ते मला कधीच सोडून जाणार नाही. असं नाही, ते बघ, ते त्या दिवशी अलिबागला गेले होते, आठवतंय? ते तर त्या दिवशी मी सुट्टी घेतली होती म्हणून. पण जर असं कधी झालं की काका काकू बाहेर गेले आणि आईला पण ऑफिसला जावं लागलं, तर तुला कुठेतरी दुसरीकडे राहावं लागेल ना. मग तू जिथे राहशील तिथे नवीन काका काकू, नवीन फ्रेंड्स, मज्जा येईल ना तुला. काय पण मला काका काकूंकडेच मजा येते. बरं ठीक आहे बा, तुझा आवर, मी स्वयंपाकाची तयारी करते. हं? हॅलो हॅलो वृषाली, नेहा, कशी आहेस? मी बरी आहे, तू कशी आहे? किती दिवसांनी फोन केलास? मैत्रिणीची आज आठवण आली का? सॉरी ग, मला पण तुझी खूप आठवण येते, पण रोजच्या कामात फोन करायला वेळच मिळत नाही. अगं सॉरी काय, चालायचंच. माझं तरी काय वेगळंय, रोज ऑफिस घर सांभाळताना कुठे मिळतो निवांत वेळ? वृषाली, मला सांग, तुझा छोटू मिहीर कसा आहे? तो अजूनही जातो का ग पाळण्या घरात? राहतो नी? राहतो ना, आणि आता दुसरं ऑप्शनच नाहीये ना. आधी आधी खूप चिडचिड करायचा, रडायचा, पण आता सवय झालीये त्याला. तिथे सांभाळते त्याला व्यवस्थित. पण तरी आपलं आईचं म्हणणं, शेवटी काळजी तर वाटतेच. सकाळी एकदा त्याला सोडलं की कधी संध्याकाळ होते आणि मी त्याला भेटते, असं होतं मला. तू लकी आहेस ग, तुझे काका काकू परीसोबत असतात, त्यामुळे तुला टेन्शनच नसेल ना. अगं मीच बोलत बसले, तू सांग ना, तू कशासाठी फोन केला होतास? अगं, मिहीर ज्या पाळण्या घरात जातो ना, तिथला नंबर पाठवशील मला प्लीज? हो पाठवते ना, पण तुझ्या शेजारचे काका काकू बरे आहेत ना? नाही नाही, सगळं ओके, पण अगं इमर्जन्सीत नंबर असलेला बरा ना, म्हणून. पाठवशील ना? हो पाठवते ना, आणखी 1-2 ठिकाणचे पण पाठवते. बरं, ठेव फोन, अजून स्वयंपाकाची तयारी करायची. ओके चल, बाय. बाय, काळजी घे. तरी आपलं आईचं म्हणणं, शेवटी काळजी तर वाटतेच. सकाळी एकदा त्याला सोडलं की कधी संध्याकाळ होते आणि मी त्याला भेटते, असं होतं मला. परीला कसं सांगू की काका काकू कायमचे गावाला चाललेत आणि आता तिला पाळण्या घरातच राहावं लागणार आहे.